सैफला उपचारांसाठी 4 तासांमध्ये 25 लाखांची मंजुरी कशी मिळाली? असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंटनं भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाकडे पत्र लिहून अशी तक्रार केली आहे। सामान्य पॉलिसी धारकांना उपलब्ध असलेल्या फायद्यांच्या तुलनेमध्ये सेलिब्रिटींना प्राधान्यानं फायदा दिला जातो। हॉस्पिटलनं अर्ज केल्याच्या 4 तासांच्या आत सैफच्या कॅशलेस दाव्यासाठी 25 लाख रुपयांची मंजुरी देण्यात आली। एवढी मोठी मंजुरी या वेगानं हेल्थकेअर उद्योगामध्ये क्वचितच पाहायला मिळते। बहुतेक पॉलिसीधारकांना 50,000 रुपयांची प्रारंभिक मंजुरी मिळते। आम्ही कॉर्पोरेट हॉस्पिटल्स किंवा सेलिब्रिटींच्या विरोधात नाही, मात्र आम्हाला नर्सिंग होमचं संरक्षण करणाऱ्या सामान्य रुग्णांना समान वागणूक हवी असल्याचा उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आला आहे। अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर सध्या आपल्या सोबत आहेत। गणेश, नेमकं काय म्हटलेलं आहे या पत्रामध्ये, ज्यातले महत्त्वाचे मुद्दे काय आहेत? ही स्वतः अनुभवलं असेल बऱ्याच वेळेला, जेव्हा इन्शुरन्स पास किंवा क्लेम केलं जातं तर इन्शुरन्स पास करण्यासाठी एक मोठं प्रोसिजर असतं आणि अनेक वेळेला आपण तक्रारी आपल्या समोर येतात की इन्शुरन्स कंपनीनं इन्शुरन्स पास केले नाही किंवा अनेक गोष्टी प्लस मायनस करूनच इन्शुरन्स पास होतं। पण सैफ अली खानच्या प्रकरणामध्ये तब्बल 36 लाख रुपयाचं बिल होतं आणि ते बिल याचं इनिशियल अप्रुव्हल हे 25 लाखाचं आलं, ते काही तासांमध्ये आलं आणि यामुळं हा राग आहे आणि म्हणून असोसिएशन ऑफ मेडिकल यांच्याकडनं याबद्दलची तक्रार केली गेली आहे आणि यामध्ये सेलिब्रिटीसाठी हा नियम आणि इतर सामान्य नागरिकांसाठी दुसरा नियम कसा असू शकतो असा सवालही उपस्थित केला गेला। म्हणून अशा तातडीनं किंवा तडकाफडकी इतकी मोठी रक्कम इन्शुरन्स कंपनीनं कशी पास केली हाही एक मोठा सवाल आहे आणि अशीच तत्परता ही इतर नागरिकांसाठी, सर्वसामान्य नागरिकांसाठी का नसते असाही सवाल या पत्रामध्ये रेग्युलेटरी ऑथॉरिटीला केला गेला आहे। निश्चितपणे हा जो ही बिलची कॉपी आहे 36 लाखाची ती खूप व्हायरल झाली होती आणि म्हणून 36 लाखाचा उपचार काय केलं, 5 दिवसांमध्ये असा कोणता उपचार झाला आणि 25 लाखाची इनिशियल मंजुरी कशी मिळाली 4 तासांमध्ये असा सवाल या पत्रामार्फत उपस्थित केला गेला आहे। आता पाहावं लागेल की याच्यामध्ये रेग्युलेटरी ऑथॉरिटी काही पावलं उचलतं का नाही। निश्चितपणे सामान्यांना वेगळा न्याय आणि सेलिब्रिटींना वेगळा न्याय का? सेलिब्रिटींच्या आम्ही विरोधात नाही, मात्र सर्वसामान्यांना सुद्धा अशाच लगबगीनं सेवा मिळावी असा देखील उल्लेख यामध्ये। धन्यवाद गणेश या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।